वर्ष 1983चे होते, जेव्हा पुरातत्व शास्त्रज्ञांची एक टीम गुजरातमधील एका गावाजवळ अरबी समुद्रात काही शोध घेत होती. खोल समुद्रात गेल्यावर त्यांनी जे पाहिले ते खरोखरच धक्कादायक होते. अरबी समुद्रात अंडर वॉटर आर्किओलॉजी विंगच्या डायव्हर्सना असे काही सापडले ज्याने हे सिद्ध केले की ज्याला शतकानुशतके काल्पनिक म्हटलं जात होतं तो वास्तविक इतिहास आहे. समुद्राखालून मिळालेल्या पुराव्यांवरून हे सिद्ध झाले की काही लोक ज्याला रचलेली कथा समजत होते तेच खरे सत्य आणि खरा इतिहास आहे. नक्की त्यांना समुद्रात असं काय मिळालं ज्यावरून हे सिद्ध झालं की द्वारका नगरी ही काल्पनिक नसून ही इतिहासातील खरी नगरी होती. भगवंतांची नगरी असूनही द्वारका नगरी पाण्यात कशी काय बुडाली आणि पुरातत्व शास्त्रज्ञांना सापडलेले पुरावे हे द्वारका नगरीचेच आहेत का, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि हो, तुम्ही अजून आपल्या डायव्ह इन मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण मी तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो. द्वारका, श्रीकृष्णांची नगरी, एक प्राचीन शहर जे एकेकाळी भगवान श्रीकृष्णांनी वसवले होते. असं म्हटलं जातं श्रीकृष्णांची ही नगरी अतिशय सुंदर होती. इतिहासकारकांच्या मते द्वारका हे 9000 वर्षे जुने प्राचीन शहर आहे, ज्याचे अवशेष आजही समुद्राच्या खोलवर आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, समुद्राखाली सापडलेले शहर ही द्वारका नगरीच आहे हे कशावरून? या प्रश्नाचं उत्तर तर आपण जाणून घेणारच आहोत, ते पण पुराव्यांसहित. पण त्याआधी आपण हे जाणून घेऊ की द्वारका नगरी पाण्यात कशी काय बुडाली. त्यावेळी अचानक असे काय घडले की संपूर्ण शहरच पाण्याखाली गेले. वास्तविक पौराणिक कथेनुसार कंसाचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण यादव वंशासोबत मथुरेत राहू लागले. पण कंसाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याचा सासरा जरासंधाने 1-2दा नाही तर 17 वेळा मथुरेवर हल्ला केला. या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे मथुरेतील प्रजा त्रस्त झाली होती आणि त्यामुळे श्रीकृष्णही दुःखी झाले होते. म्हणूनच त्यांनी आपल्या लोकांच्या रक्षणासाठी मथुरेपासून दूर जाणे योग्य वाटले आणि ते आपल्या कुटुंबासह आणि संपूर्ण प्रजेसह मथुरेपासून दूर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचले आणि त्यांनी विश्वकर्माला समुद्रावर एक शहर बांधण्याचा आदेश दिला. पण समुद्रदेवाच्या संमतीशिवाय हे शक्य नव्हते. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी समुद्रदेवाची पूजा केली. मग प्रसन्न होऊन समुद्रदेवाने अरबी समुद्राच्या मध्यभागी 12 योजन म्हणजे सुमारे 153.6 किलोमीटर जमीन भेट दिली. याच भूमीवर भगवान विश्वकर्मा यांनी द्वारका हे विशाल शहर बांधले. प्रचंड भिंतींनी वेढलेले हे सुंदर शहर वास्तुकलेचा उत्तम नमुना होता. पण श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर हे शहर समुद्रात बुडाले, जे आजही समुद्राच्या खोलात आहे. संशोधनानुसार उत्खननादरम्यान सापडलेली द्वारकेची कथा 9000 वर्षे जुनी आहे. पौराणिक कथेनुसार द्वारका समुद्रात विलीन होण्यासाठी प्रामुख्याने 2 घटना कारणीभूत होत्या. एक म्हणजे महाभारत युद्धानंतर माता गांधारीने आपल्या पुत्रांच्या मृत्यूच्या दुःखात श्रीकृष्णांना दिलेला शाप. आपल्या पुत्रांच्या मृत्यूसाठी भगवान श्रीकृष्णांना जबाबदार धरून माता गांधारीने त्यांना शाप दिला की ज्याप्रमाणे त्यांचा वंश नष्ट झाला, 36 वर्षांनंतर तुझा वंशही तसाच नष्ट होईल. आणि दुसरा शाप जो श्रीकृष्णांच्या मुलाला मिळाला. एकेकाळी द्वारकेजवळ पवित्र ठिकाणी अनेक जाणकार ऋषीमुनी आले होते. त्यांना पाहून श्रीकृष्णांचा पुत्र सांब याने आपल्या मित्रांसमवेत ऋषीमुनींसोबत दुष्कर्म करण्याचा विचार केला. सांब याने गरोदर स्त्रीचा वेश धारण केला आणि संतांच्या ठिकाणी पोहोचला. तिथे जाऊन त्याने ऋषींना आपल्या भावी मुलाबद्दल विचारले. आपल्याबरोबर होत असलेल्या मजेमुळे ऋषीमुनी संतप्त झाले आणि त्यांनी सांबला शाप दिला की तो लोखंडी मुसळाला जन्म देईल.
ज्यामुळे यादव वंशाचा नाश होईल. आणि काही वेळाने सामच्या कपड्यांमध्ये एक लोखंडी मुसळ आढळून आली. श्रीकृष्णांचे आजोबा उग्रसेन यांना जेव्हा ही सर्व कथा कळाली तेव्हा त्यांनी लोखंडी मुसळाचे तुकडे करून ते समुद्रात फेकले. मुसळाचे तुकडे समुद्रात टाकताच एक मासा त्यांना खाऊन टाकतो आणि मग तोच मासा एक शिकारी पकडतो. तेव्हा त्याला त्या माशामध्ये लोखंडी मुसळाचे तुकडे दिसतात आणि मग तो त्याच लोखंडी तुकड्यांमधून विषारी बाण बनवतो. लोखंडी मुसळाचे तुकडे होऊनही हे लोखंडी मुसळ पुन्हा एकदा यादव घराण्याच्या नाशासाठी तयार होते. पण कसे? प्रत्यक्षात 36 वर्षे उलटून गेली होती आणि माता गांधारीचा शाप खरा ठरण्याची वेळ आली होती. संपूर्ण यादव कुळ नशेत बुडाले होते. हळूहळू ते आपापसात भांडू लागले. मग असे झाले की यादव घराण्यात युद्ध झाले. हे सर्व पाहून बलरामांनी पृथ्वी सोडली आणि श्रीकृष्ण जंगलाकडे निघाले. काही वेळ चालल्यावर ते जाऊन पिंपळाच्या झाडाखाली झोपले. तेव्हा एका शिकाऱ्याने त्यांना हरिण समजले आणि त्यांच्यावर बाण सोडला. हा तोच शिकारी होता ज्याने माशामधून काढलेल्या लोखंडी मुसळाच्या तुकड्यांपासून विषारी बाण बनवला होता. जसा हा विषारी बाण कृष्णांना लागला तसे ते मृत्युमुखी पडले आणि त्यांच्याबरोबरच संपूर्ण यादव वंशाचा अंत झाला. त्यांच्या मृत्यूनंतर द्वारका पण पाण्यात बुडून गेली. श्रीकृष्णांची द्वारका नगरी जवळजवळ 36 वर्षांनी पाण्यात बुडाली होती. आज द्वारका 2 भागात विभागली आहे, द्वारका आणि बेट द्वारका. द्वारका हे समुद्रकिनारी वसलेले एक छोटेसे शहर आहे आणि बेट द्वारका हे अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेले बेट आहे. अनेक वर्षांपासून बेट द्वारकेला पौराणिक कथा मानून दुर्लक्षित करण्यात आले. याचे कारण असे की पौराणिक कथेत समाविष्ट असलेले हे सुंदर शहर खरे असल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा आपल्याकडे नव्हता. पण नंतर 1983 ते 1990च्या दरम्यान आर्किओलॉजिस्ट SR राव आणि त्यांच्या टीमने हे पुरावे शोधण्यास सुरुवात केली. हा शोध हळूहळू अरबी समुद्रात खोलवर पोहोचला. या शोधात समुद्राच्या हजारो फूट खाली शास्त्रज्ञांना द्वारकेचे महत्त्वाचे अवशेष सापडले, ज्यामध्ये 560 मीटर लांब द्वारकेची भिंत सापडली, ज्याची रचना महाभारतातील द्वारकेच्या वर्णनाशी जुळते. द्वारकेनुसार भिंतीमध्ये 50 बुरुज होते. पुरातत्वशास्त्रज्ञांना सुमारे 30 बुरुज सापडले होते आणि त्यांच्यासोबतच त्यांना त्या काळातील भांडी देखील सापडली होती, जी सुमारे 1528 ते 3000 इसवी पूर्व होती, ज्याद्वारे द्वारका अजूनही समुद्रात अस्तित्वात असल्याचे सिद्ध होते. 2007 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या निर्देशानुसार भारतीय नौदलाच्या डायव्हर्सनी समुद्रात बुडलेल्या द्वारका शहराच्या अवशेषांचे नमुने यशस्वीरित्या बाहेर काढले. सुरुवातीच्या निकालांबाबत माहिती देताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या सागरी पुरातत्व तज्ज्ञांनी सांगितले की हे दुर्मिळ नमुने केवळ देशातच नाही तर परदेशातील प्रयोगशाळांमध्येही पाठवण्यात आले होते. तिथून मिळालेल्या माहितीनुसार आणि कार्बन डेटिंगच्या संशोधनानुसार सापडले की हे नमुने 9500 वर्ष जुने आहेत. नौदलाच्या डायव्हर्सनी 40,000 चौरस मीटर क्षेत्रात उत्खननाचे काम केले आणि तिथे पडलेल्या इमारतीच्या तुकड्यांचे 200 नमुने गोळा केले, जे चुना आणि दगडांपासून बनलेले असल्याचे सांगितले जाते. हे तुकडे एखाद्या शहराचे किंवा मंदिराचे अवशेष असल्याचे पुरातत्व तज्ज्ञांनी सांगितले. तज्ज्ञांनी केवळ समुद्राखालीच नाही तर जमिनीवरही खोदकाम केले आणि सुमारे 10 मीटर खोलीपर्यंत खोदले. या उत्खननात नाणी आणि अनेक कलाकृतीही सापडल्या. दगडांचे कार्बन डेटिंग केले असता हे दगड त्याच काळातील असल्याचे आढळून आले. हे श्रीकृष्णांची नगरी द्वारका असल्याचे पुरावे आहेत आणि समुद्राखाली हे उत्खनन अजूनही चालू आहे. तर ही आहे
श्रीकृष्णांची नगरी द्वारकेची कथा. तर मित्रांनो, द्वारका नगरी हे केवळ काल्पनिक शहर आहे असे अजूनही तुम्हाला वाटते का? आणि जर तुम्हाला द्वारका नगरीबद्दल आणखीन काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या डायव्ह इन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.